नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती 5 मे रोजी दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेंचं खळबळजनक वक्तव्य पुण्यातील शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात केलं वक्तव्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नामदेव शास्त्रींकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण धनंजय मुंडे आजारातून लवकर बरे व्हावेत आपण प्रार्थना करू नामदेव शास्त्रींचं वक्तव्य आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।